हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. इशिकाचं बोलणं ऐकून आदित्य हसत म्हणाला, तू त्याची अजिबात काळजी करू नकोस. मी प्रिन्सिपलशी बोललो आहे. त्यांनी सांगितलं आहे की शेजारी सुरू असलेले काम आता पूर्ण झाले आहे. पुढे जे काही काम होईल त्याचा कोणताही त्रास होणार नाही. त्यामुळे आयुष निर्धास्तपणे शाळेत राहील आणि सुट्टी होताच मी ड्रायव्हरला आणायला पाठवून देईन. हे बोलून आदित्यने आयुषला आपल्या कुशीत उचललं आणि तो घराबाहेर पडला. इकडे इशिकाही आपल्या फाईल्स घेत घराबाहेर निघाली होती. तिथून तिने ऑटो बुक केला आणि आपल्या नवीन कंपनीकडे रवाना झाली. तिकडे कबीर आणि रवी दोघेही आधीच कंपनीत पोहोचले होते. कंपनीतील वातावरण पाहून कबीरला कुठलाही आपलेपणा वाटत नव्हता. सगळं काही अगदी साधं आणि औपचारिक असल्यासारखं त्याला जाणवत होतं. तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडे त्यानं फक्त एक नजर टाकली आणि तो थेट आत निघून गेला. तेवढ्यात रवीने तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पाहत आदेश दिला, जर सगळे कर्मचारी आले असतील तर त्यांची यादी आणि संपूर्ण माहिती मला 10 मिनिटात हवी आहे. आणि हो, इथला जो मॅनेजर असेल त्याच्याशी लगेच संपर्क करा आणि त्याला माझ्याशी भेटायला सांगा. हे बोलून रवीही तिथून निघून गेला. सर्व कर्मचारी आपल्या आपापल्या कामाला लागले. थोड्याच वेळात कंपनीचा मॅनेजर घाईघाईने असिस्टंटकडे आला. त्यावेळी असिस्टंट कबीरच्या शेजारच्या केबिनमध्ये होता. रवीचा स्वतंत्र केबिन तिथे तयार करण्यात आलेला होता. रवी आपल्या हातातल्या फाईल्स लक्ष देऊन वाचत होता. तेवढ्यात कंपनीचा मॅनेजर त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, इशिकाचं बोलणं ऐकत आदित्य तिच्या शेजारी बसत म्हणाला, ऑफकोर्स हे सगळं मीच बनवलं आहे. फक्त पाहून काही उपयोग नाही. आधी तू खाऊन बघ आणि सांग कसं झालंय. थोडंसं गडबड असू शकतं कारण पहिल्यांदाच केलं आहे, पण एवढी खात्रीने सांगू शकतो की जेवण मी खूप चांगलं बनवलं आहे. आदित्यचं बोलणं ऐकून इशिका थोडीशी तोंड वाकडं करत म्हणाली, लोकांनी स्वतःची इतकी स्तुती करू नये. कधी कोणाची नजर लागेल सांगता येत नाही. आधी मी जेवून पाहते, मग ठरवते की तुम्ही खरंच चांगलं जेवण केले की नाही. इशिकाचं बोलणं ऐकून आदित्य हसतच म्हणाला, असं आहे तर ठीक आहे. जर तुला जेवण आवडलं तर मी जे काही मागेन ते तुला द्यावं लागेल. आदित्यचं बोलणं ऐकून इशिकानेही त्याचं आव्हान स्वीकारत म्हटलं, ठीक आहे, मला तुमचं चॅलेंज मान्य आहे. पण जर जेवण चांगलं नसेल तर मी जे सांगेन ते तुम्हाला करावंच लागेल. हे चॅलेंज तुम्हाला मान्य आहे का? इशिकाचं बोलणं ऐकून आदित्यनेही तिचं चॅलेंज स्वीकारलं. तेवढ्यात आयुषने पाहिलं की त्याचे आई वडील एकमेकांना कसं चॅलेंज देत आहेत. तो तोंड वाकडं करत म्हणाला, तुमचं झालं असेल तर मी जेवू का? मला खूप भूक लागली आहे आणि नंतर मला अभ्यासही करायचा आहे. आयुषचं बोलणं ऐकताच इशिकाने पटकन त्याच्या ताटात जेवण वाढलं आणि त्याला घास भरवू लागली. तेव्हा आयुष तिला थांबवत म्हणाला, मम्मा, आता मी स्वतः खाऊ शकतो. तुम्ही तुमचं जेवा. मला माहीत आहे की तुम्ही नीट जेवत नाही, त्यामुळे तुम्हीही आमच्यासोबत जेवा. आयुषचं बोलणं ऐकून इशिका हसली आणि तिने आदित्यने बनवलेलं जेवण खायला सुरुवात केली. सगळ्यांनी पहिला घास तोंडात टाकताच सगळ्यांची नजर एकाच वेळी आदित्यकडे गेली. कोणीतरी त्याची तारीफ करेल याची तो आतुरतेने वाट पाहत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून त्याला वाटलं की कदाचित तो चॅलेंज हरला असावा. पण लगेचच शोभा गोयंका आनंदाने म्हणाली, वा आदित्य, मला विश्वासच बसत नाही की माझा मुलगा इतकं छान जेवण बनवू शकतो.
मी तर कधी कल्पनाही केली नाही. खरंच मानावं लागेल. जेवण खूपच टेस्टी आहे. अगदी एखाद्या मास्टर शेफने बनवल्यासारखं वाटतंय. शोभा गोयंकाचं बोलणं ऐकताच आदित्य आनंदाने उड्या मारू लागला. जणू काही त्याने चॅलेंज जिंकलं होतं. इशिकालाही मान्य होतं की जेवण खरंच खूपच चविष्ट झालं आहे आणि यावेळी ती हरली होती. त्यामुळे ती थोडीशी तोंड वाकडं करत म्हणाली, ठीक आहे, मी चॅलेंज हरले. सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे? पण ते शक्य असायलाच हवं. नाहीतर तुम्हाला माहीत आहे मी काय करेन. इशिकाचं बोलणं ऐकून आदित्य हसतच म्हणाला, मला एवढंच हवं आहे की उद्या पूर्ण दिवस तू माझ्यासोबत राहावंस. माझ्यासोबत शॉपिंगला चल, लाँग ड्राईव्हला जाऊया. खरं सांगायचं तर मला बाहेर फिरायचं खूप मन आहे. कामामुळे मी खूप थकलो आहे. एक दिवस मन फ्रेश करायचं आहे आणि एकट्याने जायचं मन नाही. म्हणून तुझ्याशी विचारलं. तर तू उद्या पूर्ण दिवस मला देऊ शकशील का? आदित्यचं बोलणं ऐकून इशिका थक्क झाली. आदित्य असं काही मागेल याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती. त्याच्यासोबत जाण्यात तिला काहीच अडचण नव्हती. पण उद्यापासून तिची नवीन नोकरी सुरू होणार होती. पहिल्याच दिवशी ती ऑफिसला गेली नाही तर नवीन लोकांच्या नजरेत तिची इज्जत कमी होईल असं तिला वाटत होतं. सगळ्यांना असंच वाटेल की ही कामात गंभीर नाही. हे सगळं मनात विचार करून इशिका हसत म्हणाली, मी तुमच्या भावनांचा आदर करते आणि तुमच्यासोबत यायलाही तयार आहे. पण उद्या माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. त्या दिवशी उशीर झाला तर माझी इज्जत जाईल. लोकांना वाटेल की मला काम करायचंच नाही. पण तुम्ही विश्वास ठेवा, मी उद्या हाफ डे घेऊन नक्की तुमच्यासोबत बाहेर जाईन. माझी सुट्टी झाली की लगेचच तुम्हाला कळवेन. तुम्ही मला घ्यायला या. इशिकाचं बोलणं ऐकून आदित्यलाही तिचं म्हणणं योग्य वाटलं. पहिल्याच दिवशी ऑफिसला न जाणं खरोखरच अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळे तिची गोष्ट समजून घेत तो म्हणाला, ठीक आहे, उद्या मी आयुषला शाळेत सोडून ऑफिसला जाईन. तुझी सुट्टी झाली की मला कळव. मी तुला तिथून घ्यायला येईन. त्यानंतर मात्र तुला माझ्यासोबतच राहावं लागेल. मग कोणतंही कारण चालणार नाही. आदित्यचं बोलणं ऐकून इशिका हसली. थोड्याच वेळात सगळ्यांनी जेवण आटोपून आपापल्या खोलीत जायला सुरुवात केली. इशिका खोलीत आली आणि नवीन कंपनीबद्दल पुन्हा रिसर्च करू लागली. दुसरीकडे कबीर आपल्या खोलीत बसला होता तेवढ्यात त्याचा असिस्टंट रवी त्याच्या जवळ येत म्हणाला, सर, ते आपल्याला भेटायला आले आहेत. मी त्यांना आत पाठवू का? रवीचं बोलणं ऐकताच कबीरला तो नेमकं कोणाबद्दल बोलतो आहे हे लगेच समजलं. त्यामुळे त्याने आपल्या असिस्टंटकडे न पाहताच थंड स्वरात सांगितलं, ठीक आहे, त्याला आत पाठवा. एवढंच बोलून कबीर शांत बसला. असिस्टंट लगेच बाहेर गेला. थोड्याच वेळात एक माणूस कबीरला भेटायला त्याच्या खोलीत आला. कबीर बाल्कनीत बसलेला होता. कोणीतरी खोलीत आल्याचं लक्षात येताच मागे न वळताच तो गंभीर स्वरात म्हणाला, इथे का आलात? तुम्ही तर कामानिमित्त बाहेर गेलात ना? कबीरचा आवाज ऐकताच तो माणूस शांतपणे त्याच्या जवळ आला. त्याच्या शेजारी बसला आणि खोल श्वास घेत म्हणाला, हो, मी कामासाठी बाहेर गेलो होतो. पण डॉक्टरांचा फोन आला म्हणून हॉस्पिटलला जावं लागलं. तुला माहितीच आहे या 5 वर्षात किती काही बदललं आहे. या 5 वर्षात अनयाची अवस्था किती बिघडली आहे. आजही ती इशिताला खूप मिस करते. जेव्हा जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा ती इशिताला शोधत असते. मला समजत नाही मी काय करू.
तिला बाहेर फिरायला नेण्याचा प्रयत्न करतो, पण तिला जायचंच नसतं. तिच्या ट्रॉमामधून तिला बाहेर काढण्यासाठी तू काही का करत नाहीस? त्याचं बोलणं ऐकून कबीर त्याच्याकडे पाहत म्हणाला, बघ सोहेल, मला माझी बहीण चांगली माहिती आहे आणि आणि अनयाला माझी बहीण इशिता जशी ओळखते, समजते, तसं दुसरं कोणीही ओळखत नाही. इशिताच्या जाण्यानंतर सगळंच उद्ध्वस्त झालं आहे. मी स्वतः पूर्णपणे कोसळलो आहे. तर मी माझ्या बहिणीची काय काळजी घेणार? अनया ही तुझी जबाबदारी आहे. कितीही मोठ्या डॉक्टरांना बोलवावं लागलं तरी तिचा योग्य उपचार करून घे. मला नकोय ती पुढेही अशाच समस्यांमध्ये अडकलेली राहावी. ती हसायला विसरली आहे. ती कुणाशी बोलत नाही. तिच्या डोळ्यातनं अश्रू आहेत ना भावना आहेत. इशिता गेल्याची बातमी कळल्यानंतर तिच्या डोळ्यातून एक थेंबही अश्रू आलेला नाही आणि जोपर्यंत ती रडणार नाही तोपर्यंत तिची ही समस्या पूर्णपणे बरी होणार नाही, असं डॉक्टरांनीही अनेकदा सांगितलं आहे. कबीरचं बोलणं ऐकून सोहेलने मान खाली घालून म्हणाला, तू बरोबर बोलतोयस, पण मी काय करू? मी पूर्णपणे थकलो आहे. 5 वर्ष झाली. या काळात जेव्हा जेव्हा मी अनयाचा चेहरा पाहतो तेव्हा मला फक्त माझ्या बहिणीचीच आठवण येते आणि मी स्वतः काहीच करू शकत नाही. काश माझी बहीण जिवंत असती तर सगळं ठीक झालं असतं. एका क्षणात सगळं कसं संपलं हे आजपर्यंत मला समजलेलं नाही. नेमकं काय झालं, का झालं, कसं झालं, कोणी केलं, तू मला सगळं सांगितलंस. तरीही ते सगळं पाहूनसुद्धा मला काहीच कळत नाही की नेमकं घडलं तरी काय. सोहेलचं बोलणं ऐकून कबीर ठामपणे म्हणाला, इशिता जिवंत आहे. ती जिवंत आहे, पण कुठे आहे हे मला माहीत नाही. तरीही माझं मन सांगतंय की ती जिवंत आहे. हे ऐकता सोहेल चिडून म्हणाला, कबीर, बघ, मला माहीत आहे तू इशितावर खूप प्रेम करतोयस. इतकं प्रेम की तिच्या जाण्यानंतर तू स्वतःला संपवायच्या विचारात होतास. आजही तू स्वतःला त्रास देतोयस. पण याचा अर्थ असा नाही की आपण खोट्याला सत्य मानायचं. सत्य हेच आहे की इशिता आपल्याला सोडून गेली आहे. 5 वर्षांपासून तू रोज म्हणतोयस की इशिता जिवंत आहे. जर ती जिवंत असती तर आज ती आपल्याजवळ असती. माझं ऐक, कृपया हे सगळं विसर आणि आपल्या आयुष्यात पुढे जा. सोहेलचं बोलणं ऐकून कबीर संतापून म्हणाला, बघ सोहेल, मी 5 वर्षांपासून इशिता जिवंत आहे असं म्हणत आलोय. हे खरं आहे, पण आतून मला सत्य काय आहे हे माहीत होतं. मात्र आज मी ठामपणे सांगू शकतो की माझी इशिता जिवंत आहे. ती का आली नाही हे मला माहीत नाही, पण एवढं नक्की माहीत आहे की ती जिवंत आहे आणि उद्या मी हे सिद्ध करून दाखवणार आहे. फक्त एकदा मला ती दिसू दे. त्यानंतर मी तिला कधीच माझ्या आयुष्यातून दूर जाऊ देणार नाही. तुला माझ्यावर विश्वास नसेल तरी हरकत नाही. उद्या माझ्यासोबत ऑफिसला ये, मग मी तुला सगळं सांगतो. कबीरला इतक्या आत्मविश्वासाने बोलताना पाहून सोहेल पूर्णपणे अचंबित झाला. याआधीही कबीर अनेकदा इशिता जिवंत आहे असं म्हणाला होता, पण तेव्हा तेव्हा त्याच्या बोलण्यात तीव्रता नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर भावना असायच्या, पण आज तो पूर्णपणे गंभीर होता. स्पष्ट दिसत होतं की तो खोटं बोलत नव्हता. यावेळी तो 100% खात्रीने म्हणत होता की इशिता जिवंत आहे. हे सगळं विचार करत सोहेल घाबरत म्हणाला, खरंच का? मला विश्वास बसत नाहीये. मला समजत नाहीये मी कसा विश्वास ठेवू. कबीर, प्लीज मला सगळी गोष्ट सांग. तू इतक्या ठामपणे हे कसं सांगू शकतोस? कदाचित मीही तिला शोधण्यात तुझी मदत करू शकेन. सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने खोल श्वास घेत म्हणाला, सध्या तुला काहीच करायचं नाही. मला उद्यापर्यंत वेळ दे. मी सगळं व्यवस्थित करून दाखवतो. आणि हो, आता तू अनयाकडे जा.
तिचं बरं होणं फार गरजेचं आहे. याच 5 वर्षात तिला हॉस्पिटलमध्येच राहावं लागलं. पण आता तसं होणार नाही. आता तीही आपल्या जवळच राहील. सध्या तू जाऊ शकतोस. मला खूप काम आहे आणि मी एका गोष्टीवर रिसर्च करत आहे. काही अडचण आली तर मी तुला कळवेन. आणि हॉस्पिटलमध्ये काही समस्या झाल्या तर तूही मला लगेच कळव. कबीरचं बोलणं ऐकून सोहेल शांतपणे तिथून निघून गेला. सोहेल गेल्यानंतर बाहेर उभा राहून सगळं संभाषण ऐकत असलेला रवी कबीरजवळ येऊन म्हणाला, सर, तुम्ही अजून मॅडमना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये. मग तुम्ही कसं काय ठामपणे सांगितलं की मॅडम जिवंत आहे? कारण जोपर्यंत आपण पूर्ण खात्री करत नाही, स्वतः पाहत नाही, तोपर्यंत कोणालाही सांगणं योग्य नाही. रवीचं बोलणं ऐकून कबीर आपल्या जागेवरून उठला. तो खोलीत पुढे येत म्हणाला, तो दुसरा कोणी नाही, सोहेल आहे. इशिताचा स्वतःचा भाऊ आणि सोहेलला हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. तुला माहिती आहे ना अनयाची काय अवस्था झाली आहे? ज्या दिवशी तिला इशिता गेल्याची बातमी कळली त्या दिवसापासून ती आजपर्यंत ट्रॉमामध्ये आहे. तिने अजून कुणाशीही नीट बोललेलं नाही ना. ती कुणाचं ऐकते, फक्त शांतपणे स्वतःच राहते. इशिता गेल्यानंतर घरात सगळे रडत होते, पण अनयाच्या डोळ्यातून एकही अश्रू बाहेर आला नाही. आणि मला माहीत आहे ती इशितावर खूप प्रेम करते, फारच जास्त, कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. मी स्वतःला सावरलं कारण मला खात्री होती की माझी इशिता परत येईल. पण अनया स्वतःला सावरू शकली नाही. आणि जर इशिता खरंच जिवंत असेल तर मी शपथ घेऊन सांगतो, तिला माझ्याजवळ आणूनच राहीन. मला हे जाणून घ्यायचं नाही की ती का आली नाही, कुणासोबत होती किंवा कुठे होती. मला फक्त माझी इशिता हवी आहे. कबीरचं बोलणं ऐकून रवी थोडासा घाबरत म्हणाला, जी सर, मला सगळं समजलं आणि तुमचं म्हणणं समजून घेण्याचा मी प्रयत्नही करतोय. मी फक्त एवढंच म्हणतोय की आपण ज्या मुलीबद्दल बोलतोय ती खरंच मॅडमच असावी अशी आशा आहे. जरी मला 90% वाटत असलं की ती मॅडम नसेल तरीही उद्या सगळं स्पष्ट होईल. आता मी निघतो. काही लागलं तर मला कॉल करा. हे म्हणत रवी तिथून निघून गेला. कबीर मात्र तिथेच बसून आपल्या फाईलमधून काही कागदपत्र काढून ती वाचू लागला. दुसऱ्या दिवशी दुसरीकडे आयुष शाळेसाठी तयार झाला होता. आदित्य मात्र त्याची वाट पाहत होता. घड्याळाकडे पाहत तो तोंड वाकडं करत म्हणाला, आयुष, शाळेची वेळ होत आली आहे. तू अजून किती उशीर करणार आहेस? मम्मालाही ऑफिसला जायचं आहे ना, आणि ती तुला असं उशीर करून ठेवेल तर परत कशी जाईल? आदित्यचा आवाज ऐकून इशिका आयुषला घेऊन त्याच्या जवळ आली आणि हसतच म्हणाली, मला उशीर होणार नाही. मी ऑटोने निघून जाईन. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. शाळेत पोहोचल्यावर आधी प्रिन्सिपलशी बोला. आजही मुलांची सुट्टी हाफ टाईमला होणार आहे का ते विचारा. कारण मला अजिबात नकोय की आयुष सुट्टी होताच बाहेर भटकेल. आधीच तो खूप शैतान झाला आहे. इशिकाचं बोलणं ऐकून आदित्य हसतच म्हणाला, तू त्याची काळजी करू नकोस. मी आधीच प्रिन्सिपलशी बोललो आहे. बाजूला सुरू असलेलं काम आता पूर्ण झालं आहे. आता काहीही अडचण नाही. आयुष आरामात शाळेत राहील आणि सुट्टी झाल्यावर मी ड्रायव्हरला पाठवून देईन. हे म्हणत आदित्य आयुषला आपल्या कुशीत उचलून घराबाहेर पडला. इकडे इशिकाही आपल्या फाईल्स घेत घराबाहेर निघाली. तिथून तिने ऑटो बुक केला आणि आपल्या नव्या कंपनीकडे निघून गेली.
इकडे कबीर आणि रवी दोघेही कंपनीत पोहोचले होते. तिथलं वातावरण पाहून कबीरला कुठलंसं आपुलकीचं वाटत नव्हतं. सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं. आजूबाजूचे लोक त्याने फक्त एक नजर टाकून पाहिले आणि तो आत निघून गेला. तेवढ्यात रवी तिथल्या कामगारांकडे पाहत म्हणाला, जर सगळे कर्मचारी आले असतील तर त्यांची यादी आणि सगळी माहिती मला 10 मिनिटात हवी आहे. आणि इथला मॅनेजर जो कोणी आहे त्याला ताबडतोब माझ्याशी संपर्क साधायला सांगा. ते सांगून रवी तिथून निघून गेला. सगळे कर्मचारी आपापल्या कामात गुंतले. थोड्याच वेळात मॅनेजर धावत असिस्टंटकडे आला. त्यावेळी असिस्टंट कबीरच्या बाजूच्या केबिनमध्ये होता. रवीचं स्वतंत्र केबिन तिथेच होतं. रवी आपल्या हातातली फाईल वाचत होता. तेवढ्यात कंपनीचा मॅनेजर त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तर पुढील भागात नक्की कळेलच की आता तिथे इशिताच आहे की नाही. कबीरला इशिताबद्दल माहिती मिळेल की नाही हे उद्याच्या भागात नक्की पाहायला मिळेल.